मुंबईमध्ये आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा आहे। ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा हा पहिलाच मेळावा होतोय। शिवाजी पार्कवर पक्षाची पुढची भूमिका ठरणार आहे। त्यामुळे मनसैनिकांना आज काय राजमंत्र दिला जातो याकडे लक्ष लागलेलं आहे। मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षीप्रमाणे मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज पार पडणार आहे। या मेळाव्यासाठी मनसेने जोरदार तयारी केली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली। दरम्यान सकाळीच राज ठाकरेंनी शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानी नव्या संकल्पांची गुढी उभारली। त्यानंतर आता संध्याकाळी शिवाजी पार्कवर मनसैनिकांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष लागलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। पक्षाची आगामी भूमिका काय असेल याबाबतही ते कानमंत्र देतील। महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीनंतर हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा असल्यामुळे युती संदर्भात देखील राज ठाकरे काही भाष्य करतात का याकडे लक्ष लागलेल्या थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। शिवाजी पार्कवर आता लोक जमायला, मनसैनिक जमायला, गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि कार्यकर्त्यांचा, मनसैनिकांचा उत्साह देखील आता शिगेला पोहोचलेला आहे। तर आता आपण पाहतोय आज मनसेचा हा गुढीपाडवा मेळावा आहे आणि आमचे प्रतिनिधी सगळ्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सभास्थळावरून मनश्री पाठक सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। शिवसेना भवन बाहेरून कपिल राऊत आमचे प्रतिनिधी देखील आपल्यासोबत असणार आहेत। शिवतीर्थच्या बाहेर परिसरातनं कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत आणि शिवतीर्थच्या मुख्य प्रवेशद्वारावरून ज्ञानेश सावंत देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला मनश्री यांच्याकडे जाणार आहोत। मनश्री, आपल्याला कल्पना आहे की काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचा देखील वर्धापन दिन सोहळा पार पडलेला होता। षण्मुखानंद सभागृहामध्ये तो कार्यक्रम पार पडला आणि त्या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावलेली होती। त्यामुळे आता मनसेच्या या संपूर्ण गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला, मनसेच्या मेळाव्याला उद्धव ठाकरे येतील का, उद्धव ठाकरे यायला पाहिजेत अशा पद्धतीचा एक सूर मनसैनिकांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय। काय या संदर्भातल्या चर्चा आहेत मनश्री? खरं तर ज्या ठिकाणी राज ठाकरेंनी उपस्थिती लावली होती तो शिवसेनेचा वर्धापन दिनाचा सोहळा होता। आजचा मेळावा हा गुढीपाडवा मेळावा आहे। वर्धापन दिन मनसेचा पार पडलेला आहे, जो रायगडाच्या पायथ्याशी यावर्षी मनसेनं साजरा केलेला होता, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। मात्र आजच्या या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे उपस्थित असणार का अशी एक चर्चा, अशी एक कुजबूज खरं तर मनसैनिकांची अशी इच्छा आपल्याला बघायला मिळते। कारण असं आहे की ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा हा गुढीपाडवा मेळावा आहे। सध्याचं जर आपण व्यासपीठासमोरचं चित्र बघितलं तर मनसैनिक हे मोठ्या संख्येने या सभेकरता आलेलेच आहेत, या मेळाव्याकरता आलेलेच आहेत। आणि अर्थातच हा जो प्रश्न आहे तो आपण इथल्या काही कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सुद्धा विचारणार आहोत की त्यांची इच्छा काय आहे। खरं तर आता एक चर्चा अशी देखील सुरू झालेली आहे की वर्धापन दिन जेव्हा शिवसेनेचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा होता, त्यावेळेस राज ठाकरे हे त्या ठिकाणी गेलेले होते षण्मुखानंद सभागृहात। उद्धव ठाकरेंनी आता ठाकरे बंधूंच्या युतीनंतर पुन्हा एकदा एखाद्या राजकीय मंचावर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा दोन्हीकडच्या सैनिकांची आहे का? उद्धव ठाकरेंनी येणं आज अपेक्षित आहे का? आज अपेक्षित मी नाही सांगणार, ह्या पक्षाचा सस्पेन्स आहे। पण दोघे बंधू एकत्र आलेल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला ते आवडते, हे मात्र नक्कीच आहे। बाकी आज येणार की नाही सस्पेन्स आमच्यासाठी आहे, पण उत्सुकता आम्हाला आहे की दोघा भावांनी परत एकत्र यावं बंधूंनी आणि महाराष्ट्राच्या ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे घाणेरडं राजकारण, त्यावर एकत्र लढा द्यावा आणि आम्हालाही त्यामध्ये भाग घेता येईल। महापालिका निवडणुका जेव्हा व्हायच्या होत्या तेव्हा वारंवार वेगवेगळ्या औपचारिक कार्यक्रम असतील, अराजकीय कार्यक्रम असतील, अनौपचारिक असतील, या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसत होते। महापालिका निवडणुका झाल्यात, मात्र आता ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत का? नक्कीच दिसणार। हे काय एका महापालिकेसाठी नव्हतं, त्याचवेळी दोघे बंधूंनी सांगितलं। आता कुठल्या कार्यक्रमाला आणि कशी रूपरेषा असेल ते मला माहीत नाही, ते दोघा भावांमध्ये ठरेल, पण असणार एकत्र 100% असणार आणि प्रत्येक मराठी माणसाला ते बघायचं आहे। नक्कीच। त्यामुळे उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला येणार का गुढीपाडवा मेळाव्याला? कारण हा पक्षाचा कार्यक्रम आहे। संदीप देशपांडे सध्या व्यासपीठावर दाखल झालेले आहेत। संदीपजी, नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुम्हाला। आजचा मेळावा नेमकं काय देणार आहे मनसैनिकांना याची उत्सुकता आहे। एक चर्चा अशी देखील आहे की षण्मुखानंदमध्ये जेव्हा वर्धापन दिन झाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा, त्यावेळेस राज ठाकरेंनी उपस्थिती लावलेली होती। राजकीय मंचावर पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का, दिसणार का, याची उत्तर मिळणार आहेत का? मला असं वाटतं हा आमच्या पक्षाचा मेळावा आहे आणि त्या दिवशी जे षण्मुखानंद हॉलला फंक्शन होतं ते सन्माननीय बाळासाहेबांच्या जन्मतिथीनिमित्त होतं, त्यामुळे तो कार्यक्रम वेगळा होता।
त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन नव्हता तो. हा आमच्या पक्षाचा पारंपरिक मेळावा असतो, त्यामुळे हा पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे सन्मान्य राजसाहेबांचंच मार्गदर्शन इथे होईल. नक्की आज राज ठाकरेंकडनं काय ऐकायला मिळणार आहे? कारण सकाळी जो एक ट्विटरवरनं रिलीज झालेला आहे प्रोमो म्हणा किंवा एक जी व्हिडिओ क्लिप आम्ही सगळ्यांनी बघितली की ज्यामध्ये महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा, तर हेच ते सस्पेन्स असणार आहे का की महाराष्ट्र पुढचा कसा असणार आहे, तरुणांचा सहभाग कसा असणार आहे, यावरती राज ठाकरे बोलतील का? मला वाटतं जेवढी उत्सुकता तुम्हाला आहे तेवढीच उत्सुकता आम्हाला पण आहे. नेमकं महाराष्ट्र नेक्स्ट जे सन्मान्य राजसाहेबांना म्हणायचे ते नेमकं काय आहे ते मला असं वाटतं थोड्याच वेळात आपल्याला सगळ्यांना कळणार. त्याच्यामुळे महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा हेच खरं तर आजच्या संपूर्ण कार्यक्रमामधलं किंवा राज ठाकरेंच्या भाषणामधला एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. कारण राज ठाकरेंनी याच्या पूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त सदस्य नोंदणी ही तरुणांमधनं वाढली पाहिजे. यापूर्वी गुढीपाडवाच्या मेळाव्याच्या पूर्वी ज्या बैठका राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या घेतल्या आहेत त्यामध्ये सुद्धा वारंवार हाच मुद्दा अधोरेखित करण्यात आला. त्याच्यामुळे आज राज ठाकरे या व्यासपीठावरून महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा हे व्हिजन मनसेतर्फे मांडतील. निश्चितच. आणि त्यामुळंच आता राज ठाकरे यांच्या एकूणच आजच्या कार्यक्रमाकडे, भाषणाकडे लक्ष लागलेलं आहे. थेट जाऊयात, कृष्णात पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवतीर्थच्या परिसरातनं. कृष्णात, काय तिथे घडामोडी सध्या पाहायला मिळत आहेत? मनसैनिकांचा उत्साह सध्या शिगेला पोहोचलाय. नक्कीच मनसैनिकांचा उत्साह शिगेला पोचलेला आहे. कारण राज ठाकरे आज काय बोलणार, आज नेमका काय कार्यक्रम देणार हे पाहणं गरजेचं आहे. कारण दरवेळा या गुढीपाडवाच्या मेळाव्याच्या माध्यमातून एक वेगळा संदेश देण्याचं काम हे कार्यकर्त्यांना राज ठाकरे करत आलेले आहेत. त्यामुळे आजची एक उत्सुकता आहेच. आपण ज्या ठिकाणी स्टेज आहात त्याच्या मागच्या बाजूच्या दरवाज्यावर VIP गेटवर आहोत, ज्या ठिकाणी सर्व नेते आणि राज ठाकरे त्याचबरोबर राज ठाकरे यांचे कुटुंबीय या दरवाज्यातून जाणार आहेत. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या गेटवर ठेवण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे थोड्याच वेळात राज ठाकरे या गेटमधून आत जातील. ते सर्व नेते आतमध्ये जाण्यास सुरुवात झालेली आहे मनसेचे. आणि यानंतर राज ठाकरे यांचं जेव्हा भाषण होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं एक मनसैनिकामध्ये असलेला जो उत्साह आहे, मनसैनिक जे एक राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत त्यांना एक उत्सुकता आहे की नेमकं काय सांगितलं जाणार. कारण राज्यातले विविध प्रश्न आहेतच, त्याचबरोबर देशविदेशातले देखील प्रश्न आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण आणि आखात या देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा भारतीयांवर थेट होत असलेला परिणाम यावर देखील कदाचित राज ठाकरे बोलू शकतात. आणि त्या माध्यमातून कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरचे काही मुद्दे ते उपस्थित करू शकतात. आणि त्याचबरोबर राज्याच्या पातळीवर अशोक खरात प्रकरण जे सध्या गाजते त्यावर देखील आपले भाष्य ते करतात का ते पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं सर्वांना उत्सुकता आहे की ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पूर्वीसारखं धारेवर धरणार का. कारण जेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत तेव्हापासून ते केंद्र आणि राज्य सरकारवर टीका सोडत आलेले आहेत. आजच्या दिवशी मात्र काय नेमकी भूमिका ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संदर्भात घेतात ते पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच या सगळ्या मुद्द्यांवरनं देखील राज ठाकरे नेमकं आता काय भाष्य करतात याकडे लक्ष असेलच. कपिल राऊत देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कपिल, आपण पाहतोय शिवसैनिकांमध्ये देखील या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता असल्याचं आपण बघितलं होतं. कारण ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा मनसेचा होतोय. त्यामुळं युती संदर्भात देखील राज ठाकरे काही भाष्य करतात का याकडे लक्ष असणार आहे. कपिल, नक्कीच ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा हा पहिला गुढीपाडवा मेळावा आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतरचा हा पहिला गुढीपाडवा आहे, मेळावा आहे. त्यामुळे नक्कीच गर्दी होणार आहे. लोक लांबून लांबून येत आहेत. आपण टॉप अँगलही बघू शकतो. टॉप अँगलने एक्सक्लुझिव्ह दृश्य झी मीडियावर बघू शकतो कशा प्रकारे मनसैनिक जमत आहेत. मनसैनिकांची गर्दी होत आहे. लांबून लांबून मनसैनिक येत आहे. जेव्हा आपण खाली होतो तेव्हा आपण मनसैनिकांशी बोललो होतो. लांबून लांबून लोक आली आहेत, परंतु गर्दी वाढताना दिसत आहे. जसा जसा वेळ जवळ येत चालली आहे राज ठाकरे बोलण्याची, राज ठाकरेच्या भाषणाची, तसतसे मनसैनिकांची गर्दी इथे वाढताना दिसत आहे. टॉप अँगल हे शॉर्ट्स आहेत मनसैनिकांचे. आणि थेट आपण टॉप अँगलनी दृश्य पाहूया जिथे राज ठाकरेंची सभा होणार आहे तिथले दृश्य बघूया. टॉप अँगलनी तुम्ही बघू शकता का हाच तो स्टेज आहे. या स्टेजवरनं राज ठाकरे आज शेकडो कार्यकर्त्यांना संबोधणार आहेत. पुढची रणनीती ठरवणार आहेत. पुढचा महाराष्ट्र कसा असणार आहे ते ठरवणार आहेत. आणि त्यासाठी ही तयारी आहे. एक वेगळा जल्लोष मनसैनिकांना दिसत आहे. तुम्ही बघू शकता हळूहळू आता गर्दी होऊ लागलेली आहे मैदानामध्ये. आणि खरंच राज ठाकरे यावेळी काय सांगतायत, खरं तर आपण
ट्रेझरमध्ये वगैरे पाहिलेलं आहे का पुढचा महाराष्ट्र कसा असणार आहे ह्याच्यावर भाष्य करणार आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेची निवडणुका झालेल्या आहेत, अनेक भ्रष्टाचार समोर आलेले आहेत, अनेक मुद्दे आहेत. खरातांचा मुद्दा असेल किंवा आता जे युद्ध सुरू आहे या युद्धाच्या परिणाम आता मुंबईवरती दिसू लागलेला आहे. मग गॅस टंचाई असेल, अनेक गोष्टी असतील. या सर्व गोष्टीवरती भाष्य कशा प्रकारे राज ठाकरे करतात याकडे सर्व लक्ष असणार आहेत. त्याचबरोबर सरकारवरती टीका करतायत का, त्यांचे मित्र जे बोलले जातात का, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगले संबंध राज ठाकरेंचे आहेत, त्यांच्यावरती का भाष्य करतायत का ते पाहणं गरजेचे असणार आहेत. थेट आपण दृश्य पाहतोय ती टॉप अँगलनी बघू शकता की अशा प्रकारे गर्दी वाढत चाललेली आहे. मनसैनिक आहे तो शिवतीर्थाच्या दिशेने निघालेला आहे, शिवाजी पार्कच्या दिशेने निघालेला आहे आणि ही गर्दी कुठे ना कुठे वाढताना दिसत आहे. जवळपास मैदानात हळूहळू भरत आहे आणि एकंदरीतच बँड बाजा करत, जल्लोष करत हे जे मनसैनिक आहेत अनेक भागातून आलेले आहेत. ट्रेननी जे मनसैनिक उतरत आहेत आणि ते पार्किंग किंवा इथे ट्रॅफिक होऊ नये, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हे मनसैनिक चालतच शिवाजी पार्कच्या दिशेने जाताना दिसत आहे. एक वेगळा उत्साह, एक वेगळं जो कार्यक्रम आहे तो घेऊन जात आहेत. आता राज ठाकरे काय बोलतायत, राज ठाकरे कसे काय कामं देत आहेत मनसैनिकांना, काय संबोधणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि हेच ऐकण्यासाठी गुढीपाडव्याचा जो मेळावा आहे त्यातून काहीतरी नक्कीच राज ठाकरे देत असतात, एक वेगळी दिशा देत असतात, वेगळी कामं मनसैनिकांना देत असतात. त्याकडे सर्व लक्ष लागलेलं, त्यामुळे मनसैनिकांमध्ये एक वेगळा उत्साह इथून पाहायला मिळत आहे. निश्चितच कपिल, आपण पाहतोय शिवाजी पार्कवर आता राज्याच्या कानाकोपऱ्यातनं आलेले जे मनसैनिक आहेत ते दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि निश्चितच सगळ्यांमध्ये एक उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. शिवतीर्थच्या मुख्य प्रवेशद्वारावर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश, आपण पाहिलंय की कशा पद्धतीनं ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा हा पहिलाच मनसेचा गुढीपाडवा मेळावा आहे, त्यामुळं युती संदर्भात राज ठाकरे काय बोलतील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत, मराठीच्या मुद्द्यावर विशेषतः ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या संदर्भात देखील राज ठाकरे आज आपलं काही भाष्य करू शकतात. ज्ञानेश, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त रायगडाच्या पायथ्याशी घेतलेल्या एका कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी एक मोजक्या शब्दांमध्ये सूचक वक्तव्य केलं होतं. ते फार महत्त्वाचं असेल. मला खूप काही बोलायचं आहे. मी इथे न बोलता आता मेळावा मुंबईमध्ये होईल, गुढीपाडव्याचा मेळावा होईल आणि त्या मेळाव्यामध्ये मी असं राज ठाकरे तेव्हा म्हणाले होते. याचा अर्थ असा आहे राज ठाकरे या मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालणार. ते सरकारवरती आसूड ओढणार का, आता राज्यामध्ये जी काही स्थिती आहे त्याच्यावर काही बोलणार का, याच्यापेक्षा पुढच्या काळामध्ये राज ठाकरेंना आपल्या संघटनेमध्ये, आपल्या पक्षामध्ये नवचैतन्य ठेवावं लागणार आहे. आणि या सगळ्याचा अर्थ असा आहे आज इथे जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना नवा कार्यक्रम द्यावा लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये राजकीय माहोल नसला तरी राजकीय उद्देशाने राज ठाकरेंना आपली ही पक्ष संघटना सांभाळावी लागणार आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह ठेवावा लागणार आहे. या दृष्टीने राज ठाकरे काय बोलतात हा महत्त्वाचा आहे. दुसरी आहे मराठीचा मुद्दा हातात घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकत्र आले. ते एकत्रितपणे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं गेले. या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा मोठा पराभव झाला नाही. मात्र या निवडणुकीमध्ये त्यांना जागा कमी मिळाल्या आहेत. विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जेमतेम जागा मिळालेल्या आहेत. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या जागा मिळाल्या आहेत. यामुळे कुठेतरी पराभवाचं चिंतन होऊन त्यातून नवा वेगळा विचार या मेळाव्यामध्ये येऊ शकतो का. या पुढच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं बॉन्डिंग कसं असेल. या दोघांमधली जी काही युती आहे ती पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीची वाटचाल असेल. या युतीचा परिणाम म्हणून एक नवा अजेंडा असू शकतो का, या संदर्भामध्ये राज ठाकरे बोलू शकतात. दुसरी बाब अशी आहे महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण होत आहे. आज सकाळपासून पाहतोय आपण नाशिकमधला अशोक खरात यांचा एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यावरून राजकारण तापलेलं आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा विमान अपघात झाला आणि या विमान अपघाताच्या घटनेनंतर आमदार रोहित पवार हे राज ठाकरेंना भेटायला आले होते. आता वेगवेगळ्या पद्धतीची त्यांच्या अपघातावर चर्चा आहे. अशातच काही तासांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून राज ठाकरे यांनी अपघाताबाबत बोलावं अशी मागणी पुण्यातले कार्यकर्ते सुनील माने यांनी राज ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांभोवती राज ठाकरे काय बोलणार आणि त्यातून नवा संदेश घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पुढच्या कामाला कशा पद्धतीने लागतील याकडे सगळ्यांचं लक्ष असू शकतं. अर्थातच ज्ञानेश, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जी भेट रोहित पवारांनी घेतलेली होती त्यानंतर अजित पवारांच्या या संपूर्ण अपघातासंदर्भात राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. पुन्हा एकदा जाऊयात, कृष्णात आपल्यासोबत आहेत. कृष्णात,
काय सध्याच्या घडामोडी घडतायत आणि जे आपण आतापर्यंत चर्चा करत होतो या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर राज ठाकरे अर्थातच भाष्य करतील. मात्र काही दिवसांपूर्वीच महापालिका निवडणुकांनंतर राज ठाकरेंनी पक्ष बांधणीचा कार्यक्रम पुन्हा एकदा नव्यानं हाती घेतला. वर्धापन दिनाच्या दिवशीच त्यांनी कशा पद्धतीनं पुन्हा एकदा सदस्य नोंदणीच्या त्यांच्या मोहिमेला सुरुवात केली. पहिलाच अर्ज त्यांनी स्वतः भरला. त्यामुळं पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न, निवडणुका संपल्या असतील तरी देखील पक्ष बांधणीचं काम राज ठाकरे करतायत आणि या कार्यक्रमामधनं आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्याची आठवण राज ठाकरे मनसैनिकांना करून देऊ शकतील. कृष्णा, नक्कीच, कारण पक्ष संघटना बांधणीचा कार्यक्रम हा राज ठाकरे यांनी या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घेतला होता. आपल्याला माहीत आहे जेव्हा रायगडच्या पायथ्याशी तसाच प्रकारचा एक कार्यक्रम देखील घेण्यात आला होता. आणि आता सर्वात मोठं आव्हान जे आहे ते राज ठाकरेंसमोर संघटनात्मक ताकद वाढवण्याचंच आहे. कारण राज्यात कुठेही सत्ता जी आहे ती मिळालेली नाही. राज्यात एकही आमदार नाही आहे किंवा मुंबई महापालिकेत सत्ता नाही आहे, केवळ 7 नगरसेवक असलेले पाहायला मिळत आहेत. आणि याच दृष्टिकोनातून इतर महापालिका असू देत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील असं लक्षणीय यश जे आहे ते पाहायला मिळालं नाही. आत्ताच ज्या नगरपालिकाच्या निवडणुका असतील किंवा महापालिका निवडणुका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये देखील फारसं यश या पक्षाला आलेलं पाहायला मिळालं. त्याचमुळं येत्या काळामध्ये संघटनात्मक बांधणी ही सर्वात मोठं आव्हान हे राज ठाकरे यांच्यासमोर असणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांना येत्या काळामध्ये काम करावं लागेल. कारण आपल्याला माहीत आहे की मुंबई महापालिकेमध्ये जरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असले आणि त्यावेळी जे वातावरण तयार झालं होतं मराठीच्या मुद्द्यावरून, त्याचा फायदा जो आहे तो मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंना झाला होता. परंतु तितका फायदा हा मनसे यांना झाला नव्हता. कारण ज्या पद्धतीनं संघटनात्मक बांधणी शिवसेना UBTची होती तशी संघटनात्मक बांधणी मनसेची नसल्याची आणि त्यामध्ये बऱ्याचशा उणीवा असल्याचं समोर देखील या निमित्तानं आलं होतं. त्यामुळे येत्या काळामध्ये संघटनात्मक बांधणीसाठी ते आजच्या या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून काय संदेश देतात हे अधिक सर्वाधिक जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर येत्या काळामध्ये राजकीय, कारण राज ठाकरे हे वारंवार आपली राजकीय भूमिका बदलत आलेले आहेत. त्यामुळं एक विश्वासार्हतेचा जो प्रश्न आहे तो नेहमी त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. त्यामुळं अनेक मनसैनिक जे आहेत ते त्यांच्यापासून दुरावले गेले होते. कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये एक वेगळा भूमिका ही राज ठाकरे राज ठाकरे यांनी घेत आलेले आहेत. त्यामुळं एक विश्वासार्हतेचा प्रश्न जो आहे तो या काळात निर्माण झाला होता. तो जर संपवायचा असेल आणि विश्वासार्हता कमवायची असेल तर एक भूमिका घेऊन त्या काळामध्ये समोर जावं लागेल. आणि त्यासाठी महत्त्वाचं असणार आहे संघटनात्मक बांधणी आणि लोकांचा विश्वास जो आहे तो आपण परत मिळवणं. आणि त्या दृष्टिकोनातून त्या काळामध्ये राज ठाकरे यांना काम करावं लागेल. आणि त्याची पार्श्वभूमी जी आहे ती येत्या काळामध्ये जी पाहायला मिळते. आणि आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानंच राज ठाकरे या संघटनात्मक बांधणीसाठी कार्यकर्त्यांना कशा प्रकारचा कार्यक्रम देतात हे अधिक महत्त्वाचं असणार आहे. अर्थातच राज ठाकरे यांच्यासमोर आणि मनसेसमोर ही सगळी आव्हानं आहेतच. आणि अर्थात त्या दृष्टीने राज ठाकरे यांनी आणि मनसेने देखील प्रयत्न सुरू केलेले आहेत. आजच्या त्यांच्या भाषणामध्ये देखील आपल्याला त्या संदर्भातला उल्लेख पाहायला मिळू शकतो. मात्र या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेलच. राज ठाकरे नेमकं काय बोलतात हे देखील आपल्याला पाहायचं आहे. तुर्तास कृष्णात, कपिल आणि ज्ञानेश तिघांचे देखील धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. महाराष्ट्रातील सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. थोड्या वेळ बाद बघा, तुम्हाला कळेल की राजविचार काय आहेत, राजभाषा काय आहे. आणि नक्कीच तुम्हाला दिसेल हे महाराष्ट्रातील जनतेच्या फक्त नाही तर देशातील जनतेच्या डोळ्यात अंजन टाकणारं असं राजसाहेबांचं भाषण असेल. कोणता संदेश देतील हे काय अद्याप कोणालाच माहीत नाही. कारण राज ठाकरे साहेब असं काही कोणाला सांगून भाषण करत नाही. ते जेव्हा येतात तेव्हा स्पॉन्टिन्युअसली उभे राहतात, स्पॉन्टिन्युअसली त्यांना जे सुचतं ते बोलतात. परंतु एक मात्र नक्की आहे की जे काही मनसेने आता ट्रेजर 2-3 दिवसात दिलेले आहेत, ट्रेजर पोस्ट केलेले आहेत किंवा आजचं जे ट्विट आहे, एकंदर ह्याच्यावरून असं वाटतं की सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे महाराष्ट्रातली, देशातली, ह्याच्यावर ते नक्कीच ताशेरे ओढतील.